जी तिथं ठाणे अंमलदार आहेत त्या ठाणे अंमलदारांनी चुकीचं केलेलं आहे असं सर्व गावकरी, या गावचे प्रथम नागरिक, परिसरातील सर्व कुटुंब आणि सर्वजण आता इथे जेवढे 100-200 जमले त्यांचं एकच म्हणणं आहे की ती वेळोवेळी आम्हाला अशा पद्धती करतात. मागही एक 1860चा गुन्हा चुकीचा नोंद केला, पोक्सोचा गुन्हा केला म्हणजे चुकीचा एक बाजू घ्यायची आणि एक बाजूला अन्याय करायचा. अशा पद्धतीचं काम ते जर ठाणे अंमलदार करीत असतील तर त्याच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्या दिवशीच्या घटनेत सुद्धा त्यांनी आरोपीला साथ दिली आणि बाकीचे ही फिर्यादी आहेत किंवा जे ज्यांचं मयत झाली यांच्या कुटुंबाला यांना कुणालाही साथ न देता आरोपीला साथ द्यायचं काम केलं आणि त्यांनाच म्हणजे हाय ट्रीटमेंट दिली, लक्झरी ट्रीटमेंट दिली आणि जो दुसऱ्या ज्या मुलाला लागलंय त्याला उलट दवाखान्यात नेणं गरजेचं होतं. त्याला लागलेला असताना त्याला फक्त प्राथमिक उपचार केला असंच म्हणणार सगळे. आता ते म्हणणारच नाहीत नाही केला. आता तो ICU मध्ये आहे, ICU तर जाऊ देत, अनकॉन्शियस आहे. मग अनकॉन्शियस का झाला? त्याला जर तुम्ही झालेली घटना रात्री 11:30ला आहे, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5ला सोडतात. 18 तास तुम्ही पोलिसनी काय कुठल्या अधिकारात त्याला ठेवलं? पोलिसनी त्याला दवाखान्यात ऍडमिट करायला पाहिजे होतं, तिथं संरक्षण द्यायला पाहिजे होतं. संरक्षण म्हणजे त्याला आरोपी म्हणून तुम्ही ट्रीट करून तुम्ही तिथं अटक करा ना. अटकेत असताना दवाखान्यात ठेवला पाहिजे. जेलमधून दवाखान्यात आणतात. हिथं याला एवढं लागलेलं तो पोलीसचे ही काय डॉक्टर होते का? कोण्या डॉक्टरनं प्रथम उपचार केला त्याचा सुद्धा तपास मी आत्ताच घेणार आहे. कोणाकडून घेतो ते नोंद सुद्धा मी तुमच्याकडून उठायच्या अगोदर करणार आहे. कोण्या डॉक्टरनं प्रथम उपचार केला हे सुद्धा मला नाव पाहिजे. जे असं होतं की प्रशासनाकडून डिले झाला त्या गोष्टीला 100% खरं आहे आणि प्रशासन चुकीच्या पद्धतीने वरच्या वरिष्ठांना फिडिंग करत होते हेही खरं आहे की ते जर समजा हे सांगत होते की एखाद्याच्या कुठं घरात एखादा आरोपी माझ्या घरात आहे आणि आरोपी घरात येऊन राहिला आणि मी माझ्या इथं आलाच नाही असं जर कोणी म्हणत असेल तर तो पण आरोपी होतोच 100%. त्याच्यामुळं त्या आरोपींना नावं घ्या तर ठीक आहे, होईल नाही होईल तपासातला भाग पुढचा पोलीसचा आहे. पोलीस तपास करतायत आणि पोलिसांनी तपासात ते आणतील. पण या पद्धतीचं गावकरीची मागणी होती किंवा सर्व कुटुंबाची पण मागणी होती की हे याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे यांचं नाव घ्या आणि ती प्रशासन घेत नव्हतं पोलीस यंत्रणा. त्याच्यामुळे त्यांना बऱ्याच वेळ थांबावं लागलं. बऱ्यापैकी परत पण पोलीस यंत्रणेने त्यांचं जसं म्हणतात तसा जॉब घेऊन नोंद केलेला आहे. त्याच्यानुसार आज काय आरोपी आहेत, काही आरोपी होतील, तपासात होतील, आणखी ऍड होतील. शेवटपर्यंत चार्जशीट होईपर्यंत आरोपी ऍड होऊ शकतात. त्याच्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. ह्या कायद्याप्रमाणे जे असेल ते तपास ते करतील आणि आज ह्यांना न्याय पाहिजे आणि ते न्याय देण्यासाठी प्रशासनाला मी भाग पाडणार.